एकदम कसा आहे हा देखे जरा फुल एन्जॉय हा सपला विषय तर भावांनो फायनली आपण भावांनो बहिणींनो मित्रांनो मैत्रिणींनो सगळेजणच एन्जॉय करायला जावं आपल्या लाईफमध्ये आणि आपण फार्म हाऊस बुक केलेलं फक्त प्रत्येकाने 1500 रुपये काढलेलं आणि म्हणजे कसं माहिती आहे काय 500 रुपये फक्त फार्म हाऊसची एंट्री आहे आणि जेवणाचं खाण्याचं पिण्याचं सगळं आपलं आहे म्हणजे 300-400 मध्ये होऊन जाते आणि विषय काय माहिती आहे का वरचा खर्च आपण 1500 पर्यंत धरले आणि आपण 1500 मध्ये ऑल ओके एन्जॉय करायला लागले बघू शकताय आपण कसं उड्या मारवले पाण्यात एन्जॉय करायला लागले तसंच तुम्ही पण करायला येत जावं भावांनो जय श्रीराम हवा कशा आहेत पोरं आपली सगळी हा नाद करते काय यायला लागते नुसता एन्जॉय करायचं भावांनो पैसे बिसे येत जात्यात एकदा येतात एकदा नाही पण आपण एन्जॉय करायचं कायम जय श्रीराम आपण ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणारच आहे आणि बघू शकताय आपली पोरं कशी एन्जॉय करायला लागल्यात आणि असंच मला सपोर्ट करायला लागते अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला लागते लाईक करायला लागते कमेंट करायला लागते जय श्रीराम बघा ही आपली इन्स्टाची आयडी आहे आणि इन्स्टाच्या आयडीला लवकरात लवकर फॉलो करा सपोर्ट करा आपण त्यावर पण टाकायला चालू करूया राजा शांत बसा जरा कसं ही झोपायचं खायला आल्यात म्हणजे भुका लागल्यात सोडा सगळ्यांना आणि बघा भुका तर जोरात लागल्यात पण आता जेवायचं आपण संध्याकाळी बिर्याणी पार्सल मागवायची आहे मग त्यामुळे तुम्हाला दाखवून फोटो व्यवस्थित तर फायनली स्विमिंग पूल मधल्या पण लाईटा लागल्यात इकडच्या पण लाईटा लागल्यात ऑल ओके झाली सगळं बघा कसा आहे दणका वर पेमेंट लिमिट गेल्यास 49 रुपये कट होतात जे सर्व्हिस चार्ज असतात आणि ते सुद्धा महिन्यातनं एकदाच कट होतात आणि मुळात 1000 रुपये अकाउंट मध्ये असण्याची आपली लायकी नाही तरी सुद्धा हे अंगावर ओढून घेऊ नये जर घेणार असाल तर तुमच्या आईला गोळा आपण निवांत इथं बसलोय बाहेर पाऊस पडाला आहे तुम्हाला दाखवतोच ह्याचं काय नाही सोडा ह्यो काय आयटमवर बोलत बसलाय ह्याला हाय आपल्याला काय नाही आहे तसलं बघा निवांत कसं चिलमध्ये एवढं वाट बघितलं शेवटी आला बिर्याणी घेऊन आला वाघ आहे ना स्वतः जीवन आला पहिल्यांदा काय एवढी फोन लावलो उचलायला त्याने पण शेवटी आला बरं वाटलं जरा भुका लागल्यात एवढं भुका लागल्यात म्हणताय लय वाटतं चप्पल एक इथं पडले आपलं अजून तर ते यार पाय गाणा पाऊस पडलाय खूप आणि फायनली आपली बिर्याणी आल्या रात्रीचे 12:30 झाल्यात 12:15 झाले 12:15 12:30 तरी आम्ही झोपायला कोण नाही तयार आणि झोपलं तर माहिती आहे कसं होते रात्रीचं मग रात्री डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये येत आहे जर झोपलं तर आणि मी काय पलीकडं निवांत आपलं एन्जॉय करा उद्या रात्री 12 वाजता आमच्या आई वडिलांना काय झालं कोणाच्या तर मग एका शब्दावर एकदम
फोनवर यायला सगळे तयार आहेत. 100% बघू शकताय 3:14 झाल्यात. आम्ही अजूनही स्विमिंग पूल पाशी आहे. ही आपण जर बाहेर आलो तर आपण झोपत नाही असं असते आपलं. त्यामुळं आता बघू शकताय, तुम्हाला खोटं असेल तर 3:14 बघू शकताय AM. आणि आता झोपायला चालली, म्हणजे झोप पण आली पण आता झोपायला लागणार आहे. कारण आपलं एक टायमिंग असते 12चं. 12च्या नंतर आपल्याला झोप लागत नाही असं आहे. मग त्यामुळे आता 3 वाजल्यात, आता झोपायला लागणारच आहे, काय विषयच नाही. तरी कस तर इकडे तिकडे वळवळायचं, निवांत आपलं काहीतरी करायचं, रील्स ढकलत बसायचं. तर बघूया कसे आहे. फायनली झोपलो आपण. सौरभ शेटजी, सिद्धार्थ पाजी, निवांत. उद्या भेटू. जय श्रीराम.